ठाकरेंकडून उमेदवारी, ईडी कीर्तिकरांच्या दारी। अमोल कीर्तिकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा। अमोल कीर्तिकरांवर अटकेची टांगती तलवार। अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही। उत्तर पश्चिम मुंबईमधून उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर झाली आणि दुसरीकडे ईडी कीर्तिकरांच्या दारी दाखल झाली। कोविड काळातल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडी अमोल कीर्तिकरांची चौकशी करणार आहे। त्यासाठी ईडीनं कीर्तिकरांना समन्सही बजावलंय। कोणी खिचडी पकवणारे जे लोक आहेत, मालक त्या खिचडीचे, ते तुमच्यात आहेत ना? सांगा ना जरा धाडसानं। त्यांच्यावर कुठलीही ईडी कारवाई करत नाही आणि नको त्या लोकांवर कारवाई, त्यातून ते उमेदवार झालेत म्हणून कारवाई। तुमच्या पायाखालची वाळू किती सरकली आहे, 400 हा भ्रम आहे। हेही बरं झालं तुम्ही हे केल्यामुळे लोकांना कळेल की 400चा भ्रम किती खरा आहे। अमोल कीर्तिकरांना ईडीचं समन्स आल्यावर ठाकरे गटातही वेगवान घडामोडी घडल्या। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक पार पडली। स्वतःला अमोल कीर्तिकर समजून कामाला लागा असे आदेशच उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव आहेत। गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, तर अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलाय। उद्धव ठाकरेंनीही उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली। मात्र उमेदवारी जाहीर होताच कीर्तिकरांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय। तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरून नाराज झालेत। अमोल कीर्तिकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं सहकार्य न करण्याची घोषणा निरुपमांनी केली आहे आणि खिचडी चोर म्हणत अमोल कीर्तिकरांना डिवचलं सुद्धा। मुफ्त भोजन कराने की जो योजना थी, उस योजना में से कॉन्ट्रैक्टर से उनने दलाली ली। जो खिचड़ी सप्लाई की गई थी, उस खिचड़ी सप्लायर से उन्होंने दलाली खाई है, जिसकी छानबीन हो रही है। और ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है। हम इसका सरासर विरोध करते हैं। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा, ये मैं आज घोषणा कर रहा हूं। अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही। अमोल कीर्तिकरांसाठी, अमोल कीर्तिकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे। हे दहशतवाद, दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत। जे जायचे डरपोक ते निघून गेले। आम्ही लढणारे लोक आहोत, त्यात अमोल कीर्तिकर आहेत। आम्ही लढू आणि वायव्य मुंबईची जागा जी अमोल कीर्तिकरांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे, तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील। मुंबई महापालिकेत कथित खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप आहे। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने या प्रकरणी अटकही केली आहे। आता अमोल कीर्तिकरांचीही याच प्रकरणी चौकशी होणार आहे। त्यामुळं ठाकरेंनी जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारावर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे। व्हिडिओ श्रीनिवाससह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।